नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो आवर एबीपी माझावर. महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता हा काही आजकालचा मुद्दा नाहीये. महाराष्ट्राची निर्मितीच मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर झालेली आहे. मराठी भाषा हा मराठी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापण्यामागचा अतिशय महत्त्वाचा घटक राहिला. त्यासाठीच लढा उभा राहिला आणि म्हणूनच संयुक्त जेव्हा गुजरात महाराष्ट्र हा एकत्र प्रांत होता त्यातून वेगळे झाले. भारतामध्येच मुळात भाषिक राज्य निर्मिती झाली. इतर राज्यांमध्ये ती भाषा फुलली, त्यांचं वर्चस्व राहिलं. महाराष्ट्रात मराठी माणसाचंच राज्य आहे, पण महाराष्ट्राचा जो कंठमणी आहे मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, तिथे मात्र मराठीचा मुद्दा दरवेळी संवेदनशील राहिला. आणि त्याचं कारण म्हणजे जरी महाराष्ट्र हे मराठी माणसाचं असलं तरी मुंबईचं स्वरूप कॉस्मोपॉलिटन राहिलं. त्याला पुन्हा ब्रिटिश इतिहासाची कारणीभूत आहे. त्याच्या जोडीला इथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरं होत गेली. उत्तर भारतीय आले, गुजराती आले, बाकी दाक्षिणात्य सुद्धा आले. या सगळ्यांमध्ये एक काळ दाक्षिणात्यांना विरोधाचा होता, मात्र ती फेज निघून गेली, ती वेळ गेली. त्यानंतर आले उत्तर भारतीय, जे मोठ्या संख्येने नेहमी येत राहिले. अनेकदा टीका व्हायची की लालू प्रसाद वगैरे ही मंडळी जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा गरज नसताना आणि महाराष्ट्रानं मागितलेल्या नसताना सुद्धा मुंबईतून उत्तर प्रदेशकडे, उत्तर बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू झाल्या आणि यामुळे हे सारखं स्थलांतर होतच राहिलं. इतकं की महाराष्ट्रामध्ये गृहराज्य मंत्री सुद्धा उत्तर भारतीय झाला. आता म्हणतात ते कौतुक आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये परप्रांतीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जाते, हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक प्रवृत्तीचं ते दर्शन आहे. पण त्याच वेळी ही धोक्याची सुद्धा घंटा आहे असं सुद्धा मराठीवादी पक्षांना म्हणजे शिवसेनेला वाटत होतं. तीच भूमिका घेऊन पुढे मनसे सुद्धा आला मैदानामध्ये आणि आज देखील मनसेची हीच भूमिका कायम आहे. मनसे यावरती बोलतंय, लढतंय. आता याला ताजा संदर्भ आहे तो म्हणजे एका उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख आहेत शुक्ला म्हणून. त्यांनी सुनील शुक्लांनी असं म्हटलेलं आहे की मनसेवरती बंदी आणली पाहिजे. सुप्रीम कोर्टात त्यांनी याबद्दल याचिका दाखल केलेली आहे की बंदी आणली पाहिजे, कारण राज ठाकरे माणसामाणसामध्ये भेद करतायत आणि थेट उत्तर भारतीयांच्या विरोधात हिंसेची चिथावणी देत आहेत. आता याच्यानंतर विशेषतः मुंबई महापालिका तोंडावर असताना या सगळ्याचे संदर्भ लक्षात येणं हे आपल्यासाठी काही फार अवघड गोष्ट नाही की याच्यामागे काय चाललंय. आणि विशेषतः संदीप देशपांडे जे मनसेचे प्रवक्ते त्यांनी म्हटलेले की यामागे भाजप आहे, भाजपला प्रादेशिक पक्ष वाढू द्यायचे नाही. काय नेमकं चाललेलं, काय मागतं यामागचं राजकारण आहे. आणि मुंबईतला ते जे शुक्ला आहे ते कोणी उत्तर प्रदेशात नाही आहेत, ते मुंबईत आहेत, मुंबईत राहतात आणि ते असं मुंबईत राहून असं म्हणतात की एका मराठी पक्षावरती बंदी आणली पाहिजे. तर मग हे धाडस जरा फारच वाढू लागलंय का, याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यासाठी पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण आजचा प्रश्न जो घेतलाय तो बघूया माझा पोल सेंटरला जाऊन, ज्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्रतीक्षा आहे आम्हाला त्याची. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत. आजचा प्रश्न आहे, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं मारहाण केली जाते, ते सगळे हिंदूच आणि त्यामुळे राज ठाकरे हेच हिंदू विरोधी आहेत. उत्तर भारतीय विकास सेनेचा हा दावा आपल्याला पटतो का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. आमचे जे विविध प्लॅटफॉर्म्स आहेत, एक्स आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि यूट्यूब आहे, इथे जाऊन तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा लिहू शकता आणि आमच्या पोलमध्ये सहभाग सुद्धा देऊ शकता, उत्तर देऊ. पुन्हा एकदा आपण आता जाऊयात पोलचे आमच्या गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत सुनील शुक्ला, जे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी हा दावा केला. हे ते सुनील शुक्ला, ज्यांचं म्हणणं आहे मनसेवरती बंदी आणली पाहिजे, ते मुंबईत राहतात. संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नेते आणि प्रवक्ते. जयंत माइंडकर आहेत आणि प्रसाद कांबळी सुद्धा आपल्या चर्चेत आहेत आणि त्यांचं एक वेगळं महत्व आहे. कदाचित आजच्या पिढीला लगेच आठवणार नाही, मात्र 2008 साली मच्छिंद्र कांबळींनी तेव्हा एक नाटक आणलं होतं, भैया हातपाय पसरी. ते नाटक बंद करावं यासाठी कृपाशंकर सिंग आक्रमक झाले होते. काही ठिकाणी त्याच्यामुळे अडचण तयार झाली होती, मात्र मनसेने ते प्रयोग व्हायला लावले. विचार करा, 2008 साली जो मुद्दा मच्छिंद्र कांबळींना जो दिसला होता मुद्दा आणि नंतर तेव्हा त्यांचं निधन झालं आणि प्रसाद कांबळींनी तो मुद्दा पुढे नेला, तर आजही अशी स्थिती आहे का याबद्दल आपण सगळे बोलणार आहोत. शुक्लाजी, मी पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. शुक्लाजी, मराठी संस्कृती अशी आहे की टीका करणाऱ्याचं सुद्धा स्वागत केलं जातं. अर्थात अफजल खानाचं सुद्धा स्वागतच करण्यात आलं होतं. तर मी आता तुमच्याकडे पहिल्यांदा जातो. माझा तुम्हाला प्रश्न आहे की एकदम मराठी पक्षावरती, महाराष्ट्रातल्या मराठी पक्षावर बंदी आणली पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? पहिल्यांदा मला तुम्हाला बोलण्यात इच्छितो की आमचा पक्ष उत्तर भारतीय विकास सेना हा उत्तर भारत नाव असेल पण हे सनातनी हिंदू राजनीतिक पार्टी आहे. तुम्ही विकिपीडिया मध्ये जा, त्याच्यावर दिसेल तुम्हाला. दुसरं, आम्ही राज ठाकरेंचा विरोध जे करतात ते उत्तर भारतीय लोकांना नाही, हे हिंदू लोकांना मारतात. बरं. जे ब्राह्मण आहेत
त्यांना मारतात, जे क्षत्रिय आहेत त्यांना मारतात, मराठा आंदोलन हे समर्थन देत नाही, मा गंगेचा अपमान नाही करतात. बरं. जे लोक हिंदूंचा विरोध आहे मी त्यांचा विरोध करतोय. आणि हे आजचा याचिका असेल, पण ऑक्टोबर मध्ये मी हे कंप्लेंट मी दिलेला होम मिनिस्टरला, बरं. हे कंप्लेंट मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यांनाच दिलं. इकडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही मी पत्र निवेदन केलं की हे जे भाषाच्या नावाने हिंदू लोकांना बांटण्याची राजनीती जे करतायत बरं. हे बंद झालं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदू धर्मधारक आहे, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं महाराष्ट्रात, ते नुसतं महाराष्ट्रामध्ये सीमित ठेवावं असं नव्हतं. बरं. त्यांचं राज, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज हे अफगाणिस्तान पर्यंत होता आणि ते आमचे धर्मधारक आहेत. मी हे म्हणतो आराध्य देव आहेत, पण त्यांचे मावळे ते हिंदू लोकांना विभाजन करून राजनीती करतात. मी महत्वाचा मुद्दा बोलतोय. यांना काय पडलं माहिती आहे का? अच्छा. जे महाराष्ट्रामधून ते दुसरा मोठा राज्य आहे आपल्या देशात, इकडनं 6.5 कोटी लोक ते प्रयागराजला गेले. हो. आणि प्रयागराज मध्ये ते आपलं राम जन्मभूमी त्या तिकडे गेले, काशी विश्वनाथ गेले, हनुमानगडीला गेले. तिकडे जाऊन जेव्हा ते परत आले त्यांना हे वाटलं की हे चांगले लोक आहेत आणि हिंदू संघटित झालं पाहिजे. आमचं बोलणं हे आहे. आता 6.5 कोटी जे इकडनं महाराष्ट्रातून लोक गेले तिकडे, त्यांना हे वाटलं हे चांगली लोक आहेत. आणि मी आमचं असं म्हणणं की उत्तर भारती सोडा, पूर्ण देश हिंदू संघटित झालं पाहिजे. उद्या गजबा हिंद शिया आणि सुन्नी सोबत आले आणि आमच्यावर प्रहार केलं तर आपण मराठी आणि उत्तर भारतीय म्हणून आम्ही आपला सेल्फ डिफेन्स करू शकणार नाही. बरं. आपलं मत हे नाही की हे भैया विरुद्ध आहे, हे हिंदू विरोधी आहे. यांनी कधीही ते पंचरवाले 100% जे पंचरवाले मुसलमान आहेत त्यांना कधी जाऊन विचारलं नाही की तुला मराठीमध्ये बोलता येतो का. तिकडे जाऊन आपलं गाडी आणि बाईक हे पंचर रिपेअर करतात. ते मटन चिकन विकणारे कुरेशी आहे, हे उत्तर भारतीय मुसलमान आहेत, त्यांना कधी टार्गेट केले नाही. चावीवाल्याला टार्गेट केलेलं आहे. नुसतं जे ब्राह्मण आहेत, जे क्षत्रिय आहेत त्यांना हे टार्गेट करतात. आज RSS मध्ये बजरंग दल आहे, सगळ्यात मोठा संरक्षण देणारं बजरंग दल. 90% हे उत्तर भारतीय आहे. आम्हाला गर्व आहे त्या. आणि त्यांचे आजोबा काका भाऊ जे सिक्युरिटी गार्डचं काम करतात किंवा मॉलमध्ये काम करतात, जर तुम्ही त्यांना मारला तर इकडचे जे बजरंग दल मध्ये लोक आहेत त्यांच्या मनोबल हे कम करण्याचं काम राजसाहेब ठाकरे करतात. मी यांच्या पक्षाचा विरोध का गेलाय, कारण हे हिंदू विरोधी आहे म्हणून. ठीक आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे मधल्या काळात त्यांनी मशिदीवरचे भोंगे बंद करण्याच्या बाबतीत केलेलं आंदोलन असेल, हनुमान चालीसा आंदोलन असेल, यामुळे त्यांची हिंदू जननायक ही प्रतिमा होत असताना आता एक शुक्ला नावाचा हिंदू व्यक्ती, ज्यांची संघटना उत्तर भारत विकास पक्ष, त्यांचं म्हणणं की हे हिंदू विरोधी आहेत. कोण? राज ठाकरे. आता मी संदीप देशपांडेंकडे जातोय. संदीप, त्यांनी सविस्तर आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि तुम्ही एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे, त्यांनी बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे किमान त्यांना आपण 100 पैकी एक 60 मार्क देऊयात, चांगल्या मराठीत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यासाठी तुम्ही तर थोडेसे गुण द्या त्यांना. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपली भूमिका काय या सगळ्या बाबतीत? नाही, मुळात असं आहे प्रसन्न की त्यांना 100 पैकी 100 मार्क देऊ ना. मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात हेच आमच्यासाठी खूप आहे आणि ह्याचं अभिनंदन पण आहे. पण हे जे काय लॉजिक त्यांनी मांडलं हिंदुत्वाचं, माझे 4 प्रश्न आहेत त्यांना. पहिला प्रश्न, जेव्हा गुजराती सोसायटीमध्ये तुम्ही मराठी आहात किंवा तुम्ही काय उत्तर भारतीय आहात वगैरे, ते बघतात का हो की हिंदू आहेत, चला यांना आपण जागा देऊया? बरं, नाही ना. तेव्हा मग हिंदू नसतो तो, मराठी माणूस हिंदू नसतो का? मग त्याच्या विरुद्ध यांना आंदोलन करावंसं वाटलं नाही. बरं. रजा अकादमीचा जेव्हा मोर्चा निघाला, आमच्या पोलीस माता भगिनी ज्या इथल्या होत्या त्या हिंदू नव्हत्या का? मराठी नव्हत्या का? पोलीस तुमचं त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या विरुद्ध आंदोलन कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. तेव्हा हे सगळे घरी बसलेले सो कॉल्ड हिंदू. ज्या वेळेला भोंग्याचं आम्ही आंदोलन केलं, सगळे विषय घेतले, त्यावेळेला हे सो कॉल्ड हिंदू कुठल्या वेळात लपलेले? बरं. चौथी गोष्ट, जेव्हा तो उत्तर प्रदेशचा ब्रिजभूषण राजसाहेबांना येऊ देणार नाही, त्याने ठीक आहे, आम्ही तो संघर्ष टाळला. त्यावेळेला संघर्ष करायचा आमची तयारी होती, संघर्ष करायची विचार करून, एक देशाचा विचार करून संघर्ष टाळला की त्याचे परिणाम कारण इथे मुंबईत दिसले असते जर काय तिथे झालं असतं तर.
मग त्यावेळेला हा शुक्ल माणूस का गप्पा होता? हम्म. त्यावेळेला का ना बोलला हे हिंदू आहे, असं आहे तसं आहे? बरं. त्यावेळेला तुम्ही सगळे बरोबर भैये एकत्र येता. हम्म. मुळात प्रसन्न विषय असा आहे हो. की ही स्क्रिप्ट कोणीतरी शुक्लांना लिहून दिलेली आहे. अच्छा. ही त्यांची स्क्रिप्ट नाहीये. बरं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तुम्हाला कुठेही लॉजिक दिसणार नाही. हम्म. कारण ही दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट ती फक्त आपल्याला वाचायची आहे. बरं. आपल्याला लॉजिक द्यायचं नाहीये त्याचं. हम्म. त्यामुळे काही एक स्क्रिप्ट त्यांना लिहून दिलेले आहेत, त्या स्क्रिप्टचं ते वाचन करतायत. हम्म. मुळात हे यांचं डोकं आहे, हम्म. याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. बरं. पाचवी गोष्ट की अशा आंदोलनांमुळे हम्म. जर पक्षाची मान्यता रद्द व्हायला लागली असती बरं. तर आतापर्यंत किती दंगली झाल्या. हम्म. मग आमचं तर काहीच नाही, एका आंदोलनाच्या वेळा 1-2 कानफळात मारले तेवढाच विषय झाला ना. महाराष्ट्रात सोडा, देशामध्ये किती ठिकाणी केवढ्या दंगली झाल्यात, बरं. आणि केवढी जाळपोळ आणि केवढ्या काय काय झालेलं आहे. बरं. कुठल्या पक्षाची मान्यता रद्द केली सुप्रीम कोर्टाने? हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या रिटर्न स्क्रिप्ट आहेत. ह्या ठीक आहे. वाचण्याचं मला काम संदीप हा तुमचा मुद्दा फार इंटरेस्टिंग वाटतोय, महत्वाचा वाटतोय की ही रिटर्न स्क्रिप्ट दिलेली आहे. प्रसन्न, चेहरा मला फक्त एकच बोला. शेवटचा Yes. एक प्रश्न सांगतो. बोला संदीप, बोला. शेवटचा एक प्रश्न सांगतो प्रसन्न, शेवटचा एक प्रश्न सांगतो की मुळात मला यांना हा प्रश्न विचारायचा आहे की ही ज्यांनी कोणी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे बरं. त्यांनी तुम्हाला किती चालवायला ती सांगितली? हा 2 दिवसापूर्वी हा सुनील शुक्ला कोणाला माहित होता? हम्म. तुम्ही मला सांगा, माहिती होता तुम्हाला? हम्म. मग हा अचानक कुठनं आला? हम्म. हे सगळं विधी लिखित आहे की काय? म्हणजे बरं. विधी म्हणजे कोणते कळलं असेल तुम्हाला? बरं. ठीक आहे, मी आपण विचारूयात शुक्लांना. मला जयंत माइंडकर आणि प्रसाद कांबळेंकडे पण जायचे, त्यापूर्वी पुन्हा एकदा कारण प्रश्न आता विचारण्यात आले ते शुक्लांना विचारण्यात आले. शुक्लाजी, तुमच्या या बोलण्यामागे, मराठीमध्ये त्याला बोलविता धनी म्हणतात, त्याला हिंदीमध्ये असा काही मुहावरा किंवा वाक्प्रचार आहे की नाही मला कल्पना नाही आहे, मात्र तुमच्या बोलण्यामागे कोणी आहे का? तुम्हाला कोणी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे का? अचानक तुम्हाला म्हणता की तुम्ही बंद झाली पाहिजे मनसे. आणि इतकंच नाही, आता संदीप देशपांडेने हे पण विचारलं की जेव्हा ब्रिजभूषण सिंग आंदोलन करत होता, जेव्हा मनसेचे काही मुद्दे होते, जेव्हा रजा अकादमीचा असेल किंवा भोंग्यांचा असेल, तेव्हा तुम्ही सगळे हिंदुत्ववादी मंडळी कुठे गेला होतात? शुक्लाजी, त्यावेळी तुम्ही गुगल करा, तुम्हाला चॅनलवर दिसेल. ब्रिजभूषण हा 1700 किलोमीटर लांब असून तो विरोध करत होता. हा सुनील शुक्ला मुंबईत बसून यांच्या घरी, राजसाहेबांच्या घरी जाऊन त्यांचं माफीनामा घ्यायचा होता. आम्ही निघालो होतो, आम्हाला अरेस्ट पण केलंय. हाऊस अरेस्ट ते चॅनलवर तुम्ही दाखवू शकता. आपलं पक्ष हिंदू सनातनी आहेत, हिंदू लोकांना संघटित करायचा. आणि मी एक बोलण्यात इच्छितो, जर राजसाहेब ठाकरेंनी हे बोलला की आम्ही सनातनी हिंदू आहेत आणि सगळ्या हिंदूंना संघटित घेऊन चालणार, मी हा याचिका परत घेतो. एक दुसरा, आमच्या राजनीतीला मी बाजूला सोडतो, राजनीती सोडा, आपण हिंदू संघटित झालं पाहिजे. नाही, तुम्ही आता एक महत्वाची घोषणा केली शुक्ला, तुम्ही आता एक घोषणा केली. तुम्ही असं म्हणालात, राज ठाकरे जर का म्हणत असतील की मी सनातनी हिंदू आहे तर याचिका मागे घेणार, हे तुम्ही आता बोला, ते कबूल करताय? नक्कीच नक्कीच. संदीप देशपांडे राज ठाकरे सनातनी हिंदू आहेत का? शुक्लांनी हा प्रश्न विचारलेला आहे. संदीप देशपांडे, राज ठाकरे हे सनातनी हिंदू आहेत का? माझा थेट प्रश्न आहे या बाबतीत. हा शुक्ला कोण आम्हाला विचारणार आहे की तुम्ही सनातनी हिंदू आहात? तुम्ही 4 प्रश्न विचारले, त्याने पण विचारला तुम्ही सनातनी हिंदू आहात का? तुम्ही आहात का तू सनातनी हिंदू? आणि काय जे काय आहे ते बरं, हे कोण सर्टिफिकेट देणार आहे? बरं, आम्ही ठरवू ना आम्ही काय आहोत ते. आमचा धर्म महाराष्ट्र धर्म आहे पहिला. नाही, संदीप सनातनी हिंदू आहे, तुम्ही ते प्रमाण तर द्या, तोंडाने तर बोला. कोण मला विचारणार? आणि तुझ्या प्रश्नाला मी काय उत्तर द्यायचं की तू विचारतो? ही जी मानसिकता आहे ना, ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता की आम्ही सर्टिफिकेट देणार की कोण हिंदू आहे आणि कोण नाही. तुम्ही सांगणार म्हणून मी म्हणणार नाही. मला माहितीये मी काय ते, मला कोणाला करायची गरज नाही. विचारतोय मी राजसाहेबांना एक प्रश्न विचारतो, शिंदे सोबत नाही का लॉजिक झालं काय? मला सांगा, अशी लॉजिकल गोष्टीची चर्चा कशी काय होऊ शकते? किती लोक गेले? हा कोण सांगणार मला मी हिंदू आहे की नाही ते सांगणार? मनसेकडनं हा किती लोक गेले दुसऱ्या पक्षात? ह्याला कोणी अधिकार दिला? अरे हे भैया लोक ठरवणार कोण हिंदू आणि कोण नाही. तू पण जाणार तिकडे. हे भैया लोकांची अक्कल आहे एवढी? विचारतो तुला डोक्याला सरसो का तेल लावण्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे.
हे शिकवलं आपल्याला. विचारत नाही, मी राज साहेबांना हे तुम्ही विचारतो. हिंदू आहे, मला मला तुम्ही मी दोघांना थांबवतोय. हिंदू संदीप शुक्लांच्या म्हणण्याचा आपण अर्थ लक्षात घेऊयात. शुक्ला तुम्हाला स्पष्टपणे विचारतात की तुम्ही एक हिंदुत्ववादी पक्ष आहात का? तुम्ही हिंदू आहात याच्याबद्दल काही प्रश्न नाही, ते तशा अर्थानं नाही विचारत आहे. मला जेवढा प्रश्न समजलाय ते म्हणतायत की मनसे, राज ठाकरे, संदीप ही मंडळी हिंदुत्ववादी आहेत का? याचं उत्तर द्यायला हरकत नाही. हो असेल तर हो द्या, सेक्युलर असेल तर सेक्युलर सांगा. याला काय अथॉरिटी आहे माझ्या याच्याबद्दल विचारायची? आम्ही काय होते जनतेला माहिती आहे. हा कोण आहे? हा भैया कोण आहे मला विचारणार? सेक्युलर हिंदू, सेक्युलर हा भैया हिंदू विचारणार तुम्ही. मला? जो रजा अकादमीच्या सोनिया वेळेला गांधीची पुण्यात जाऊन भेट बसलेला तुम्ही हा मला घेतली. विचारणार हिंदुत्वाबद्दल सोनिया प्रश्न? गांधीशी भेट तुम्ही जाऊन घेतलं. त्याच्या वेळेला आम्ही हजारो 17,000 केसेस सोनिया घेतल्या गांधी त्या सोबत भोंग्याच्या meeting तुम्ही आंदोलनात. घेतली. हा आम्हाला विचारणार तुम्ही हिंदू ममता आहात का वगैरे? बॅनर्जी सोबत याची meeting लायकी आहे तुम्ही का पाच घेतली. पैशाची हा प्रश्न विचारायची? अरे मीटिंग तुम्ही पाच घेतली. जा पैशाची तुम्ही लायकी नाही या भैया लोकांची. हे शिकवणार आम्हाला. आला आता विषय आला. मला शुक्लाजी मला शुक्लाजी मला तुमच्या शुक्लाजी आता एक प्रश्न माझा तुम्हाला पण आहे. शुक्लाजी मी मगाशी तुमचा प्रश्न संदीप देशपांडेंना विचारला, आता एक प्रश्न माझा तुम्हाला पण आहे. तुम्ही ज्या प्रकारे शुक्लाजी तुम्ही आता ज्या प्रकारे संदीप देशपांडेंना विचारताय की तुम्ही हिंदुत्ववादी आहात का, तुम्ही जे प्रश्न विचारताय की काय ममता बॅनर्जीची भेट घेतली, सोनिया गांधींची भेट घेतली, मग मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकार तुम्ही म्हणजे साधारणपणे जी लाईन घेताय ती बीजेपीची लाईन आहे. आता आम्ही या कार्यक्रमासाठी बीजेपीच्या प्रवक्त्यांना बोलवलं होतं. संजय पांडे म्हणून त्यांचे प्रवक्ते येणार होते, ऐनवेळी ते का येत नाहीत, फोन का घेत नाहीत, कल्पना नाही. त्यांना मनसेसमोर उत्तरं द्यायची नाहीत की नाही मला कल्पना नाहीये, पण आम्ही त्यांना बोलवलं होतं, त्यांना कल्पना दिली होती. आता प्रश्न असा आहे शुक्लाजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, जसं मनसेने कोणाला भेट घ्यावी किंवा नाही हा जसा तुम्ही प्रश्न विचारता, माझा तुम्हाला प्रश्न आहे, मेहबूबा मुफ्ती बरोबर जी सरकार स्थापणारी भाजप आहे त्याचा तुम्ही निषेध करता? सौगात ए मोदी योजना राबवणाऱ्या भाजपचा तुम्ही निषेध करणार आहात याच नात्याने, कारण तुम्ही सनातनी हिंदू आहात? मी हा जी योजना आहे याचा विरोध करतो. आपले एकनाथ शिंदे यांनी मद्रासा जाकीर हुसेन मद्रासा मॉडर्नायझेशन स्कीम मध्ये 2023 ला 10 लाख रुपये मद्रासांना आवंटन केलं. मी त्याचा पण विरोध करतो. कारण त्यांना श्रीकांत शिंदे जे मुंब्रा जे विधानसभा आहे जिकडे 1.5 लाख मुसलमान आहेत त्यांचे वोट पाहिजे होता म्हणून पुत्र मोहमध्ये त्यांनी 10 लाख रुपये आवंटन केले. आम्ही त्याचा निषेध करतो. बीजेपीने साथ दिला त्यांना माहित आहे 10 लाख रुपये मद्रासाला देतात. मी त्यांचा पण निषेध करतो. नंतर जे आपले पुजारी पंडित त्यांना 1 रुपये त्यांनी दिलं नाही महाराष्ट्रामध्ये, किंवा भट लोकांना काही दिलं नाही, गुरुकुलला दिलं नाही. पण आपलं मौलाना आझाद फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मधून 6,000चं वेतन वाढून मौलानांचा 16,000. शुक्लाजी ते सगळे खर्च करावे लागतात कारण अजून भारत हिंदू राष्ट्र नाही झालेलं. शुक्लाजी पुजारी लोकांना का नाही दिलं? अरे शुक्लाजी तो हिंदू राष्ट्र नाहीये ना, भारत सेक्युलर संविधानात्मक राष्ट्र आहे ना, रिपब्लिक ऑफ इंडिया आहे. हे मनसे जे बॅकफुट वर पडलेत हे आले आपल्या सोबत, हिंदू राष्ट्र होणारच, नक्की होणार. ठीक आहे, मी तो आपण हिंदू राष्ट्राबद्दल बोलू, नंतर बोलू. मला अजून प्रश्न बाकी आहेत कारण अजून एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. तुम्ही बोलत आहे इलॉजिकल बोलतात. मला शुक्लाजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा है, मी नंतर येणार आहे परत, की तुमच्या मागे कोण है, आपके पीछे कौन है, कौन पार्टी? बीजेपी ने आपको स्क्रिप्ट लिख के दी है और वही आप पढ़ के दिखा रहे हो यहाँ पे. बाद में पूछूंगा आपसे. मी जयंत माइंडकरांकडे जातो आणि त्यानंतर मला प्रसाद कांबळींकडे पण जायचंय कारण हा आजचा नाहीये. प्रसाद कांबळींचंच नाटक मुळात 18 वर्षापूर्वी आलं होतं, पण तो मुद्दा जरा नंतर. जयंत माइंडकरांकडे येतो मी. जयंत माइंडकरजी, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं तसं मराठी हिंदी आज काय आजचा आवाज नाहीये, पण आता हे वर्जन मराठी अमराठी आणि प्लस त्याला तडका हिंदुत्ववादाचा, आणि मनसे समोर पेच आपण मराठी आहोत का हिंदुत्ववादी आहोत? तुम्हाला असं वाटतं हे जे काही शुक्ला आहेत त्याच्यामुळे हा पेच पुन्हा गडद होणार आहे मनसे समोर? जयंत माइंडकर, संदीपनी अतिशय एकदाच फक्त हे एक ते वाक्य चिडून जेव्हा त्या दोघांची बाचाबाची सुरू होती तेव्हा एक शब्द वापरलाय, तो म्हणजे ही भाजपनी एक वाक्य वापरलेलं आहे की भाजपवाल्यांची स्टाईल आहे, हे भाजपनी स्क्रिप्ट लिहून दिलेलं आहे. संदीप, इफ आय एम नॉट रॉंग, पण तुम्ही त्या वाक्यावर कायम राहा, जे काय तुम्ही म्हटलंय त्याच्यावर. 2019ला जेव्हा उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचा हात धरला तेव्हापासून शिवसेना आणि मनसे या 2 पक्षांकडे किंवा देशात सगळीकडे 2 पोल्स तयार झालेत. एक पोल आहे बीजेपी आणि दुसरा पोल आहे काँग्रेस. अर्थात उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गेल्यामुळे मनसेला बीजेपीकडे जाण्याशिवाय पर्याय नाहीये आणि वारंवार 2006 पासून चेंज ऑफ स्टँड मुळे, म्हणजे अगदी लावरे तो व्हिडिओ पासून तर अगदी लेटेस्ट आत्ताचं भाषण, त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर भाजपवर टीका आहे, पण नंतर लगेच देवेंद्र फडणवीस चांगलं काम करताय असंही आहे.
हे सगळं पाहता आता नेमकं ही राज ठाकरे कोणती भूमिका, म्हणजे एक प्रकारे तुम्ही भाजपकडे जात आहात. हो. आणि मी हा तुमचा आरोप मान्य करतो की शुक्लांची स्क्रिप्ट भाजपनीच लिहिलेली आहे, हा बरं. तुमचा आरोप मी मान्य करतो. बरं. भाजपकडे असे स्लीपर सेल्स असतात की जे अतिरेकी विचार बोलतात, भाजपला त्याचा फायदा होतो, हिंदुत्ववादाला त्यांचा फायदा होतो, मतं मिळतात. आणि भाजपला हेही मान्य करतो की रिजनल पार्टीज संपवायच्या आहेत, हाही आरोप मान्य. बरं. याचा पुढचा प्रश्न डायरेक्ट संदीप देशपांडेना 2 प्रश्न, त्यातला सध्या पहिला प्रश्न विचारतो. संदीप देशपांडे, काहीशी अशी अवस्था होत आहे तुमची की वारंवार तुम्ही भाजपकडे जात आहात, पण त्यांना आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार असल्यामुळे तुमची गरज नाहीये, ते तुम्हाला अक्षरशः हाडूत करतायत आणि त्याचाच प्रकार तुम्हाला आता पाहायला मिळत आहे. अशी अवस्था तुमची होत नाहीये का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा मी नंतर विचारेन. ठीक आहे, मी हा प्रश्न घेऊन जाण्यापूर्वी मी मगाच बराच कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रसाद कांबळेंकडे गेलो नाही, त्यांच्याकडे जातो आणि त्यानंतर मग संदीप देशपांडेंकडे मला जाता येईल. प्रसाद, 2018 साली हे नाटक होतं भैया हातपाय पसरी, आणि आज आपण चर्चा करतोय. या मधल्या काळात खूप गोष्टी होऊन गेल्या. महाराष्ट्राला उत्तर भारतातून आलेला गृहराज्यमंत्री सुद्धा लाभला, नंतर त्या माणसाने स्वतःचा पक्षही सोडला आणि नंतर वाहत्या गंगेमध्ये, शब्दशः गंगेमधून हात धुवून घेतले. आज आपण 2025 मध्ये आहोत आणि पुन्हा हा मुद्दा मुंबईमध्ये बघायला मिळतोय, महाराष्ट्रात बघायला मिळतोय. तुम्ही एक कलाकार म्हणून, मुंबईत राहणारा मराठी माणूस म्हणून कसं बघता याकडे? हे खरंच दुर्दैवी आहे की मच्छिंद्र कामानी म्हणजे माझ्या वडिलांनी 2007 मध्ये भैया हातपाय पसरी हे नाटक त्यांनी कामही त्याच्यामध्ये केलं होतं आणि ते 100 प्रयोग केल्यावरती त्यांचं निधन झालं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी त्याचे 300च्या वरती प्रयोग केले, म्हणजे जवळपास 450च्या वरती प्रयोग झाले, तो त्याचा जो अख्खा जो मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर त्याला जो काही प्रतिसाद होता, तर मला वाटतं कुठेतरी ती गोष्ट सुरू झाली की जेव्हापासून लोक बोलायला लागले की मुंबई तुमची, भांडी घासा आमची, किंवा भैया लोकांचं जे काही त्या नाटकामध्ये जे चित्रण केलं होतं त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही बाजू दाखवल्या होत्या की ते आपण जशी आपल्याकडे एक म्हण आहे की भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, सो त्या याच्यातून ते पप्पानी भैया हातपाय पसरी नावाचं नाटक केलं होतं. आणि त्या नाटकाद्वारे, कारण त्यांची नॉर्मली नाटकं ही समाज प्रबोधनाची होती आणि त्याच्यातून ते प्रबोधन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याच्या आधी त्यांनी येवा कोकण आपला तसा हे कोकणच्या पार्श्वभूमीवरती नाटक केलं होतं की कोकणातल्या जमिनी तुम्ही विकू नका. आणि त्याच धर्तीवरती जेव्हा त्यांनी भैया हातपाय पसरी केलं, त्याच वेळी मनसेचाही परप्रांतीयांचा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो प्रतिसाद मिळाला. तेव्हा त्याच्यावरती बंदी आणण्याची गोष्ट झाली, पण मुळात त्या नाटकातला सेन्सॉर होतं आणि ती ही म्हण होती की भैया हातपाय पसरी, आणि त्याद्वारे या नाटकाद्वारे याचे एक म्हणजे ज्या पद्धतीने लोकांमध्ये तो जो एक मेसेज होता तो मेसेजही योग्य प्रमाणात जात होता. पण आज जे काही घडतंय, म्हणजे मला जेव्हा समजलं आजच्या दिवसामध्ये, तर मला वाटतं खरोखर हे दुर्दैवी आहे. ऍज एक मुंबईत राहणारा मराठी माणूस या पिढीचा. मला प्रसाद, मला तुमच्याशी तुम्हाला असं विचारायचं आहे की समजा प्रसाद कांबळी उत्तर प्रदेशमध्ये गेले तर समाजवादी पार्टी बंद करा असं प्रसाद कांबळी बोलू शकतात, किंवा तमिळनाडूमध्ये गेला तर डीएमके बंद करा असं प्रसाद कांबळी चेन्नईमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये बोलू शकतात. पण महाराष्ट्रामध्ये, आणि आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे की असं बोलता येतं महाराष्ट्रात, पण शुक्ला म्हणतात मनसे बंद करा, मनसेची काय मान्यता रद्द करा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण नेमक्या कोणत्या पेचात आहोत? अस्मिता कमी पडते का आपण अभिव्यक्तीच्या समोर अभिमान बाजूला ठेवलाय? मुळात हा खूप म्हणजे अस्मिता, आपली मराठी अस्मिता आहे ती आपण जागृत जिथपर्यंत, म्हणजे त्याच्यासाठी शिवसेना असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल आणि आता मनसे असेल, मला वाटतं या सगळ्यांचं जे काही त्याच्यामधलं योगदान आहे की आपण जिथपर्यंत आपली अस्मिता जागरूक ठेवत नाही तिथपर्यंत या अशा ज्या प्रवृत्ती आहे, आणि त्यासाठी आपण एकत्र तर आलंच पाहिजे. हे कुठल्याही मराठी माणसाचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठच्या पक्षाची आयडियोलॉजी किंवा आपण जे म्हणतो, कारण शेवटी संविधानाने आपण सगळे सेक्युलर आहोत आणि त्याच्यामध्ये कुठलीही एक व्यक्ती आपण जाऊ शकतो. पण तुम्ही निदान जर मुंबईमध्ये आहात, जसं आता मला एक सिंपल म्हणायचं ते शुक्लाजींना, आपण हिंदू आहोत की कारण आपण सगळे भारतीय आहोत सर्वप्रथम, तर तुम्ही जसं मराठी सुंदर बोलतात तसं तुम्ही बाकीच्या तुमच्या सगळ्या बांधवांना, मग ते हिंदू असतील, शीख असतील, इसाई असतील किंवा मुस्लिम असतील, त्या सगळ्या बांधवांना मराठी बोलायला सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही आमचा. बरं, मी पुन्हा एकदा संदीप देशपांडेंकडे जातो. मगाचा एक मुद्दा जो विचारला होता जयंत माइंडकरांनी, संदीप, हे खरं आहे, मनसे जेव्हा 2007, 8, 9च्या सुमारास आणि मनसेचा अख्खा उभार आपण पाहिला होता,
त्या काळामध्ये 13 आमदार वगैरे पण आले होते तुमचे. खरंच मनसेच्या मागे मराठी अस्मिता एकत्र आली होती, कारण वाटत होतं की शिवसेना हिंदुत्वाकडे गेली, आता मग मराठीला वाली कोण आणि मनसे उभा राहिला होता. आज जो हा थोडा गोंधळ होतोय की आता समोर शुक्ला बसलाय, आता कोणी काय तुमचे MIMचा आमदार नाहीये, ना समाजवादी पार्टीचे अबू आझमी आहेत, इकडे तर शुक्ला बसलाय आणि तो स्वतःच म्हणतो मी सनातनी हिंदू आहे. आता काय, आता मनसे काय करणार? आता या शुक्लाला कसं उत्तर देणार? प्रश्न शुक्लाला कोण ओळखतं हा मुद्दा नाहीये. संदीप, तुम्ही मगाशी म्हणाला शुक्लाला कोण ओळखतं. शुक्ला नावाचा स्वतःला सनातनी हिंदू आयडेंटिटी घेऊन येणारा माणूस आहे, त्याला मनसे रिप्लाय बॅक कसं करणार, जी मनसे स्वतःला हिंदू जननायक म्हणते? हा माझा प्रश्न आहे. ना तुम्ही हिंदू आहात म्हणजे तुम्ही मराठी नाही आहात, आणि मराठी आहात म्हणजे तुम्ही हिंदू नाही आहात, असं आहे का प्रसन्न? आता हे जे उत्तर भारतीय स्वतःला म्हणवतात हे हिंदू पण आहेत आणि उत्तर भारतीय पण आहेत ना. गुजराती माणूस गुजराती पण आहे आणि हिंदू पण आहे ना. हो, हे काय म्हणजे लॉजिक झालं? मनसेच्या बाबतीत काय वेगळं लॉजिक आहे का की तुम्ही गुजराती आहात का तुम्ही हिंदू आहात? बरं. असं मोदींना एकदा विचारा, मग मोदी सांगतील, बघू उत्तर काय देतात ते. हे काय लॉजिक झालं? धीरूभाई मुकेश अंबानी गुजरात व्हायब्रंट गुजरातच्या त्या ह्याला गेलेले, काय ते गुजरातचं इंडस्ट्री तेव्हा काय म्हणाले, मैं गुजराती व्यापारी हूं म्हणालेले ना प्रसन्न, आठवतंय? म्हणाले होते. मुकेश अंबानी जाऊन म्हणाले मी गुजराती व्यापारी हूं. मग मुकेश अंबानी हिंदू नाही का? हाय का लॉजिक झालं? हे कसले प्रश्न आले? बरं, याला लॉजिकच नाहीये काही. बरं. पण मग संदीप, आता जर का शुक्ला काय म्हणतात, शुक्लांचे 2 भाग आहेत, मनसेवरती बंदी आणि हा एक भाग आहे, पण त्यांचं हेही म्हणणं आहे की नाही ठीक आहे, ते सोडून द्या, मनसेवर बंदी ते सोडून द्या. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कोणी बंदी नाही येणार आहे, पण ते असंही म्हणतायत की मनसेने या सगळ्या हिंदूंना एकत्र करावं. का मराठी म्हणजे तुम्ही नाही, हिंदू दंगल झाली की हिंदू सगळे एकत्र येतात. 92ला या सगळ्या भैयांना पण मराठी माणसांनीच वाचवलंय, हे विसरले असतील. नाही, त्यांचं वेगळं म्हणणं आहे. आणि रजा अकादमीचा संदीप, त्यांचं वेगळं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आम्ही तुम्हाला वाचवतो. तेव्हा मराठी माणसं रस्त्यावर नाही संदीप, त्यामुळे संदीप तसं नाहीये. आम्हाला संदीप तसं नाहीये. ते मगाशी तुम्ही विधान ऐकलं का? पुन्हा एकदा सांगतो, ते म्हणतात संदीप, ते म्हणतात की असं काही महाराष्ट्रात झालं, त्याला ते काय गजवाय हिंद वगैरे असं एक इमॅजिनरी कन्सेप्ट त्यांनी शोधून काढले. असं जर का झालं तर आम्ही उत्तर भारतीय हिंदू वाचवणार मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये, असं ते म्हणतात. अहो, जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा आला, जेव्हा ते सगळे मुसलमान रस्त्यावर आले, तेव्हा बिळात लपून बसलेले यांचे सगळे. बरं, आम्ही उतरलो रस्त्यावर, आम्ही भिडलो त्यांना. हे काय सांगतात आम्ही तुमचं रक्षण करणार, स्वतःच करा, आमच्याकडनं तेवढं पुरे झालं. ठीक आहे, मी शुक्लांकडे पुन्हा एकदा आमच्या जातो. रक्षणाच्या भानगडीत पडू नका तुम्ही. मी शुक्लांकडे जातो. शुक्लाजी, तुम्ही जेव्हा असं म्हणता की जर का उद्या महाराष्ट्रात काही दंगा धोपा झाला तर आम्हीच मदतीला येणार मराठी माणसाच्या, याच्यामध्ये तुम्ही एक प्रकारे धमकी देताय की आमची इतकी ताकद आहे की जर का, हे बघा, जो माणूस संरक्षण देऊ शकतो तो त्रासही देऊ शकतो, तो आणखी धमकी दहशत सुद्धा पसरवू शकतो, कारण त्याची तेवढी ताकद असते. माझा तुम्हाला प्रश्न, जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्ही मराठी माणसाला ताकद देतो, आम्ही मराठी माणसाचं रक्षण करतो, तुम्ही एक प्रकारे सांगताय की तुमची ताकद मुंबईमध्ये इतकी जास्त आहे की ती मराठी माणसाला आता सुरक्षा देण्या इतकी मोठी झाली आहे? एक स्पष्ट बोलतो, मी इकडचा भूमिपुत्र आहे, बरोबर. जे बजरंग दल, जे आज बजरंग दल एक संघटन आहे, या संघटनमध्ये 90% जे सैनिक आहेत ते उत्तर भारतीय. आम्हाला गर्व आहे त्या विषयाचा, आणि आम्ही सोबत येऊन, उद्या काय झालं तर आम्ही सोबत येऊन उत्तर भारतीय आले का प्रसन्न? मी तुझा मध्ये बोललो नाही, जर तू बोलू बजरंग दल हिंदूंची संघटना का उत्तर भारतीयांची आहे? बजरंग दल हिंदूंची संघटना का उत्तर भारतीयांची आहे? समजून घे. मग तेव्हा तुझ्या सोयीप्रमाणे करतोस का तू? 2019 मध्ये लावरे समजून घ्यायचा विषय नाही, तुमच्या सोयीप्रमाणे बोलणार का तुम्ही? पाहिजे तेव्हा हिंदू, पाहिजे तेव्हा उत्तर भारतीय, एक काय ते ठरवतो, हिंदू असतो उत्तर भारतीय स्क्रिप्ट होता. 2019 लावरे ते व्हिडिओ कोणाचा स्क्रिप्ट होता? काँग्रेसचा होता काय? प्रधान, आतले मूर्ख लोक नका आणत जाऊ यार चॅनलवर. अरे तू मूर्ख असेल, मी म्हणजे आर्ग्युमेंट करताना डोकं फिरतंय, लॉजिक नाही अजिबात. तू मूर्ख असेल. मूर्ख लोकांच्या काय आर्ग्युमेंट करणार? तुझा पक्ष सनातनी हिंदू पक्ष आहे, तर सगळ्यांना घेतलं पाहिजे सोबत. नुसतं मराठी करून चालणार आहे का? मराठी करून चालणार आहे का? हिंदूला सोबत घेतलं पाहिजे. मला खंत आहे ब्राह्मण लोकांना मारायचा, मूर्ख लोकांची वाद नाही घालू शकत आपण. ज्याला लॉजिक नाही त्याच्याबरोबर काय वाद घालायचा? हे लॉजिक हेच आहे.
प्रसन्न. विभाजन करायचं का? मी दोघांनाही थांबवतो. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर चर्चा पुढे घेऊन जाऊयात, कारण याच्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की खरोखरच शुक्ला या व्यक्तीच्या मागे, संघटनेच्या मागे मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाहता हा मुद्दा पुन्हा मोठा करण्याचा प्रयत्न होतोय का, किंवा मनसेचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही हे कमसल दाखवण्याचा प्रयत्न आहे का, किंवा जसं मगाशी संदीप देशपांडे म्हणाले की भाजपला प्रादेशिक पक्षच मुळात मोठं होणं नकोय, खास करून महाराष्ट्रात की जिथे एवढं एक ताकदवान राज्य आहे, मुंबईसारखी राजधानी आहे. सुनील शुक्ला यांनी केलेलं विधान, त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी याचिकाच दाखल केलेली की मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, कारण ते लोकांमध्ये द्वेष पसरवतायत आणि खास करून त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदी भाषकांना मारझोड करायला प्रवृत्त करतायत राज ठाकरे. आणि त्याहून पुढे जाऊन ते असंही म्हणतायत की जर का मनसेनं उत्तर भारतीयांना असं मारामारी केली तर मग महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना, मुंबईतल्या मराठी लोकांना वाचवणार कोण, आणि त्यासाठी नेमका त्यांचा मुद्दा काय ते समजून गेला. आपण शुक्लांकडे जाऊयात. शुक्ला जी, आपने एक बात ये भी कही थी कि अगर महाराष्ट्र में गजवा ए हिंद होता है तो आप सभी को बचाने के लिए हम ही लोग हैं, फिर आरएसएस या बजरंग दल में या विश्व हिंदू परिषद में 90% तो हम ही हैं, उत्तर भारतीय लोग हैं, उत्तर भारतीय हिंदू हैं. तो थोड़ा विस्तार से बताइए क्या बात क्या है, ये गजवा ए हिंद होगा, किसने कहा ये होगा महाराष्ट्र में, ऐसे आसार दिखाई दे रहे हैं आपको? हमारा सनातन जो धर्म है वो 5000 साल पुराना धर्म है, त्रेता युग से है. अच्छा. अफगानिस्तान से सुकड़ के ना हम आ गए हैं केवल भारत के हिसाब से. और हिंदी राष्ट्र, अगर हिंदू राष्ट्र अगर बनाना है तो हिंदुओं को संगठित होना ही पड़ेगा. और यहाँ पर हम हिंदुओं में जो बांटने का काम हो रहा है वो कोई भी हो, अगर हिंदू है, महाराष्ट्रात कोण वाटणी करत आहे? शुक्लाजी, महाराष्ट्रात तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात गजवा ए हिंद झालं तर आम्ही उत्तर भारतीय हिंदू मदतीला येऊ, की आम्ही रक्षण करू मराठी माणसाचं, हे कोणत्या आधारावर बोलताय तुम्ही? मी काय बोलतो, जर तुम्ही हिंदू लोकांना विभाजन केलं आणि उद्या मुसलमान एकत्र आले, शिया सुन्नी सोबत आले, आपण काय बोलणार आहेत? आपण कसं सुरक्षण देणार आहेत? आम्ही करणार. मी काय म्हणतो, पूर्ण हिंदू संघटित झालं पाहिजे. बरं. जो भी हिंदू के विरुद्ध जाएगा मैं उसके विरुद्ध जाऊंगा. जो भी हिंदू अगर हिंदू के विरुद्ध जाएगा मैं उसके विरुद्ध जाऊंगा. जिसको शिया कानून लाना है, सुन्नी कानून लाना है, वो अलग लड़े, हम उनके विरुद्ध लड़ने के लिए तैयार है. आज राज साहब ठाकरे ने क्या बोला कि आप जाके हर एक जगह पूछे कि मराठी बोलने आता है कि नहीं. मैं ये बोलना चाहता हूँ, हर एक को मराठी यहाँ पर बोलना चाहिए, उसको आना चाहिए. पेट से कोई सीख के नहीं आता है, वैसे ही कोई उम्र के बाद आएगा तो यहाँ के सीखेगा. कोई अपमान नहीं कर रहा है, लेकिन आप भाषा के नाम पे आड़ में आप हिंदुओं को मार रहे हो. इन्होंने किसी पंचर वाले को नहीं मारा, इन्होंने किसी चाबी बनाने वाले मुसलमान को नहीं मारा, कोई मटन चिकन बनाने वाले को नहीं मारा. इन्होंने केवल हिंदुओं को मारा, ब्राह्मण लोग को मारा है, क्षत्रियों को मारा है. और हमारा एक ही बोलना है कि आप हिंदुओं को संगठित करने वाली राजनीति करो. सत्ता में से सत्ता आपको चाहिए, आपको सत्ता अगर चाहिए, हम उत्तर भारतीय सत्ता नहीं ले सकते ना. हम चाहते हैं, हम चाहते हैं कि हिंदुओं की ताकत बने, और हिंदुओं की ताकत अगर बनाना है तो आपको हिंदुओं को संगठित करना होगा, तोड़ना नहीं है. संदीप, काय उत्तर आहे याला? ना उत्तर मगाशी मी प्रसन्न दिलं ना की गुजराती सोसायटीत जाऊन शुक्ला आंदोलन का नाही करत? तेव्हा ते हिंदू नाहीत का मराठी लोक? हे स्वतःला ना महाराष्ट्राचं पहिले उत्तर दे. ठेवणार आहे, नुसतं महाराष्ट्रापर्यंत सीमित ठेवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे केवळ नव्हते. अरे ए बाबा, माझ्या बघ प्रसन्न, यांचा प्रॉब्लेम आहे ना, लॉजिकली उत्तर देत नाही एखाद्या गोष्टीचा. मी प्रश्न काय विचारला, गुजराती सोसायटीत मराठी माणसाला तुम्ही देत नाही घर, तिकडे भैया जाऊन आंदोलन का नाही करत? मी विचारतो शुक्लाजी, आप मुझसे बात कीजिए. शुक्लाजी, मी तुम्हाला विचारतोय. शुक्लाजी, एक लॉजिकल सवाल है. शुक्लाजी सुनिए तो सही. शुक्लाजी, मैं आपसे पूछ रहा हूं, माझा प्रश्न आहे तुम्हाला. संदीप देशपांडेंचा मुद्द्याला लॉजिक आहे. तुम्ही म्हणताय ना हिंदू सगळा एक आहे, हरकत नाही, हिंदू सगळा एक आहे, मुंबईतला हिंदू एक आहे. मग मुंबईतला मराठी हिंदू जेव्हा गुजराती हिंदू सोसायटीमध्ये जातो त्यावेळी गुजराती हिंदू मराठी हिंदूला तो मासे किंवा मटण खातो म्हणून राहू देत नाही, किंवा त्याच्याबरोबर हा भेदभाव होतो. चला, भाषेचा मुद्दा थोडा बाजूला ठेवू आपण, पण खायचा तर प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तर म्हणालात ब्राह्मण क्षत्रियाचं पण रक्षण केलं पाहिजे. मग ब्राह्मण नसतील का, क्षत्रिय हिंदू जात असेल गुजराती सोसायटीमध्ये, त्याला नॉनव्हेज खाऊ देत नाहीत किंवा म्हणतात तुम्हाला घर नाही देणार. या विरोधात तुम्ही जे कोण हिंदुत्ववादी आहात, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एक बोलत इच्छितो, आरे मध्ये 5000 आदिवासी आहेत. 2018 PL नंबर 6 ऑफ 2018 हा सुनील शुक्ला पिटिशनर आहे. मी आदिवासी आहे का? मी मराठी आहे का? मी आदिवासींचा PL दाखल केलेला आहे कोर्टामध्ये की 5000 लोक जे आहेत तिकडे राहतात,
दे आर डिप्राइव्ड ऑफ देअर फंडामेंटल राईट टू वे. त्या ठिकाणचे लोक 10वी 12वी पार केलेच नाही. अरे शुक्लाजी तुम्ही आता मला काय होईल माहितीये का, मी संदीप देशपांडेचं ऐकायला लागेल मी आता. तुम्ही आता लॉजिकल उत्तर द्या. शुक्ला, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्हाला. शुक्ला, गुजराती सोसायटीत मराठी नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला, मांसाहार करणाऱ्या माणसाला घर दिलं जात नसेल तर शुक्लांचं काय म्हणणं आहे? माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझा विरोध आहे. हिंदू संघटित झालं पाहिजे. अहो तर कसं सोसायटीत नाही होत ना पण? विरोध. अरे शुक्ला, सोसायटीत नाही होत ना एकत्र पण. आदिवासीचा मुद्दा लढतोय. तू येतोस माझ्यासोबत. शुक्ला, तू ये माझ्यासोबत. PIL नंबर 6 ऑफ 2018. शुक्ला तुम्ही भरकटताय. भैया लोकांना आहे ना, ते तेल घालतात त्यामुळे अक्कल नाही. त्यातला हा शुक्ला एक आहे. आणि आम्ही कधी जात म्हणून मारत नाही, आम्ही भैया म्हणूनच हिंदू नाही ना. तू हिंदू नाही हे स्पष्ट झालं. तू हिंदू नाही, तू सेक्युलर कोण हिंदू ठरवणार आहे. रे मी हिंदू आहे की नाही? सेक्युलर हिंदू तुला आहे. कोणी अधिकार दिला? अरे फालतू तू माणूस, बोलतो 5 ना. पैशाची लायकी नाही तू तुझी. कोण आहे? मी तुला तुझी लायकी नाही 5 पैशाची. राजसाहेब तू कोण ठरवणार आम्हाला हिंदू आहे ठाकरेंना का नाही सांगायला? रेट मध्ये घेतला. तू कोण आहे? आय डोंट नो. इलॉजिकल. अरे तू कोण आहे? मी तुला मूर्ख. ओळखत नाही. शुक्ला तुम्ही संदीप मी हा प्रश्न विचारतो. शुक्ला तुम्ही मुद्दा भरकटताय. मी तुम्हाला इलॉजिकल उत्तर देणार. शुक्ला ह्यांना अक्कल संदीप मी नाही. विचारतोय तोच प्रश्न विचारतोय संदीप. मराठी लोकांचा मुद्दा मी बोलतो ना. शुक्ला PIL नंबर अरे शुक्ला छोड़ो शुक्ला जी, वो PIL का छोड़ दो. मैं आपको सीधे से सवाल पूछ रहा हूं आपको. मुंबई की उन गुजराती सोसाइटियों में जब मराठी कोई फैमिली जाती है और वो अगर नॉनवेज खाने वाली अगर फैमिली हो तो उसे रहा नहीं दिया जाता, उसे रेंटल फ्लॅट नहीं दिया जाता. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही शुक्ला म्हणून, हिंदू गुजरातींना, हिंदू मराठी नॉन व्हेजिटेरियनना घ्या असं सांगाल का आता टीव्हीवर? This is total false allegation. In case you are making, you should have evidence if you are talking on this. What I'm saying, if he said something and you believe in that, that is wrong. I am saying I have filed a PIL. You can check the PIL. I filed a PIL. अरे शुक्ला आता केवळ हिंदीत तरी बोला ना. शुक्ला आता आधीच आपला मराठी चॅनल आहे, मराठीवरनं तुम्ही हिंदीमध्ये गेला, आता इंग्लिश मध्ये नका जाऊ, मराठीत बोला किंवा हिंदीत बोला तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही या PIL चा हिस्सा आहेत का? नाही. ठीक आहे शुक्ला, तुमची अडचण झाली ते मला कळलेलं आहे. तुम्हाला गजवाए हिंद चालेल, तुम्हाला गजवाए हिंद झाला तर तुमचा शुक्ला जागृत होणार आहे. पण जर का सोसायटीत राहायला नाही दिलं तर शुक्लाला काही बोलायचं नाहीये. ठीक आहे, मी माइंडकरांकडे जातो. माइंडकर माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे जे कोण मंडळी आहेत यांना सगळा सनातन हिंदुत्व वगैरे चालू असतं, पण नॉनव्हेजचा विषय आला, सोसायटीमध्ये एकत्र राहायचा विषय आला की सगळं हिंदुत्व गळून पडतं. काय सांगाल यावर? त्या सोसायटीच्या हिंदुत्वावर बोलायचं की सध्याच्या मनसे. पण ठीक आहे, एक तर खरं आहे की शुक्ला एका प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर देत नाही. मी त्याहून सोपा प्रश्न विचारतो. शुक्ला, तुमचा भाजपला पाठिंबा आहे का? जर असेल तर माझा तुमच्यावर सरळ सरळ आरोप आहे की तुम्ही भाजपचे स्लीपर सेल म्हणून एक प्रकारे मनसेला ब्लॅकमेल करण्याचा किंवा मनसेला भाजप पासून तोडण्याचा प्रयत्न करत आहात, जे मनसेत काही प्रमाणात भाजपच्या जवळ जात आहे. मनसेची अवस्था एवढी विचित्र झालेली आहे की ते काँग्रेसकडे जाऊ शकत नाही आणि भाजपला ते नको आहेत. आणि त्याच्यावरून तुम्ही नेमके राज ठाकरेंवरच त्यांनी किती हिंदूंना दूर केलेला आहे वगैरे असे आरोप करतात, ज्याचा आता तसं पाहिलं तर काहीही संबंध नाही. जर असेल तर खरा संबंध ज्याचं उत्तर तुम्ही टाळत आहात ते म्हणजे सोसायटीमध्ये जागा का देत नाही. ठीक आहे जयंत वाईनकर, ते आता ते तुम्हाला फ्रेम जरी दिसत असली तरी ते शुक्ला आता तिकडे थांबलेले नाहीयेत. कदाचित त्यांची अडचण त्यांना लक्षात आली असेल, कारण एक वेळेला गजवाई हिंद हाताळणं सोपं असेल त्यांना, पण गुजराती हिंदू सोसायटीमध्ये मराठी हिंदू नॉनव्हेज खाणारा जात असेल तर अडचण होऊन बसते. तिकडे गजवाई हिंद करता येत नाही, तिकडे गुज्जू आणि गुजराती आणि मराठी अडचण होऊन बसते. मग गजवा हिंद सोपं आहे हाताळायला, सोपं आहे गजवा हिंद, पण याचा प्रॉब्लेम जास्त मोठा आहे. उत्तर जर पाहिजे असेल तर ऐका जरा, ऐका पूर्ण ऐका. बोला. मी काय म्हणतो, हिंदू जो पण विरोध करणार मी त्याचा विरोध करणार. ते गुजराती असू दे, मराठी असू दे, ते बीजेपी असू द्या, शिंदे असू द्या, ठीक आहे, मी त्यांचा विरोध करणार आहे. ठीक आहे. मला शुक्लाजी फक्त एक अपेक्षा आहे शुक्लाजी की नंतर पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही पुन्हा मनसेला जॉईन व्हाल, नाही तर नंतर काही वर्षांनी. मी कार्यक्रमाचा शेवट करायला माझ्याकडे आता शेवटची काही मिनिटं उरली आहेत. मी प्रसाद कामेंकडे बराच वेळ गेलो नाही. प्रसाद, माझा तुम्हाला जाऊन प्रश्न आहे हा की काय असतं जेव्हा हिंदू मुसलमान येतात त्यावेळी अनेकांना लगेच आपल्या तलवारी बाहेर काढता येतात, पण हा जेव्हा नाजूक मुद्दा असतो, आपण मराठी आहोत, आम्ही नॉनव्हेजही खातो, आम्ही मांसाहार खातो आणि ते आमच्या जीवन पद्धतीचा भाग आहे,
पण जेव्हा असा हिंदू आणि दुसरा नॉनव्हेज न खाणारा हिंदू यांना एकत्र आणण्याचा मुद्दा झाला की कशी ततपप होते ही आता शुक्लांमुळे आपल्याला कळलंय. माझा आपल्याला प्रश्न आहे, ही आयडेंटिटी आपल्याला झाकायला लावतंय कोणी? मराठी माणूस नॉनव्हेज खातो, या आयडेंटिटी सनातन हिंदुत्व, भारतीय राष्ट्रीयत्व हिंदुत्वाच्या या आवरणाखाली कोणीतरी आपल्याला झाकायला लावतंय? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट की फक्त मराठीच लोक नॉनव्हेज खातात असं नाही. बरोबर आहे. आपण जर साऊथला गेलो तर हैदराबाद आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, किंवा गुजरातमध्येही, राजस्थानमध्ये आणि दिल्ली, पंजाब, हरियाणा, भारतातल्या सगळ्या ठिकाणचा जो हिंदू आहे तो नॉनव्हेज खातोच ना. बंगाली माणूस मासा खातो, म्हणजे बंगाली मासे प्रसिद्ध आहेत. पंजाब, हरियाणा मधलं नॉनव्हेज प्रसिद्ध आहे. आपण तर सगळीकडे बघत असतो. हे नवीन काय चालू झालंय मला समजत नाही की हिंदू आहे म्हणजे तुम्ही फक्त प्युअर व्हेजिटेरियनच असलं पाहिजे. मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. कोणाला काय खायचंय, कोणाला काय कपडे घालायचे, काय करायचंय, तो त्याचा तो करत बसेल. अर्थात हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. शुक्ला जी, एक आखिरी सवाल है यहाँ पे. हमारे वरिष्ठ पत्रकार है, उन्होंने, ठीक है शुक्ला नाही आहे, शुक्ला पुन्हा कदाचित चर्चा थांबवली असेल किंवा त्यांना काही खरंच तांत्रिक अडचण असेल, पण हरकत नाही. या निमित्तानं पुन्हा हा प्रश्न आणि ही चर्चा यासाठी झाली पाहिजे की जेव्हा हिंदुत्व केलं जातं तेव्हा अस्सल जमिनीवर जे प्रश्न विचारले की कशी त्या माणसाची तंतरते, त्या व्यक्तीला उत्तरं कशी देता येत नाहीत, हे दाखवणारं उदाहरण म्हणजे शुक्ला होते. प्रश्न मनसेच्या समर्थनाचा नाही, त्यांच्यावरती सुद्धा कोरडे ओढले पाहिजे जर का ते चुकत असतील. पण जेव्हा हा प्रश्न विचारला जातो अशा हिंदुत्ववाद्यांना की मग एक हिंदू जो मांसाहार करतो, दुसऱ्या हिंदूच्या इमारतीमध्ये जिकडे शाकाहारी खाणारे असतात, शाकाहार करणारे असतात, तिथे जेव्हा त्या व्यक्तीला राहू दिलं जात नाही, राहत असतील तो कसा जाईल, आणि विकत असतील घर तर कसं दिलं जाणार नाही अशा मांसाहाराला, तेव्हा हिंदूंची एकता कुठे जाते, असे प्रश्न या मंडळींना विचारायला हवे. त्यासाठी आजची चर्चा होती. या चर्चेला आपण सगळ्यांनी वेळ दिला. माइंडकर तुमचे, शुक्लाजी तुम्ही नाही आहेत पण तुमचे सुद्धा आभार, आणि संदीप देशपांडेंचे सुद्धा आभार. प्रसाद कांबळींनी वेळ दिला, त्यांचेही आभार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ठेवला होता, प्रेक्षकांसाठी. त्याचं उत्तर काय आलेलं आहे ते पाहूयात आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून. प्रश्न होता, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेनं मारहाण केली, ते सगळे हिंदूच, त्यामुळे राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत आणि उत्तर भारतीय विकास सेनेचा दावा पटतो का? तर 20,000 लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यापैकी 37% म्हणालेत होय, मात्र 63% म्हणतायत नाही. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अस्मिता वेगळी, अभिमान वेगळा. त्यासाठी पहिल्यांदा भाषा आणि त्यानंतर धर्म, प्रांत आणि बाकी सगळं राष्ट्रीयत्व ते येतं. मात्र मुंबई महाराष्ट्रामध्ये पहिली स्वाभाविक ओळख ही मराठी आहे, असं या प्रतिक्रियेतून तरी दिसतंय. 0 आवरच्या या चर्चेत तिथेच थांबूयात. मात्र दररोज 7:56 चर्चा जनहिताची 0 आवर एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.